है, हम सब एक है, आवाज दो, हम एक है, आवाज दो, हम एक है। जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है, जोर जुलूम की टक्कर में, संघर्ष हमारा नारा है। हम हे आहे कामबंद आंदोलन आहे आणि हे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये आम्ही सगळे कंत्राटी कर्मचारी गेले 20 ते 25 वर्षापासून या अभियानाला सेवा देत आहोत आणि या सेवा देत असताना आम्हाला अनेक अडचणी आल्या असून सुद्धा आज शासन आमची काही दखल घेत नाही आणि त्यामुळे 5 महिन्यापासून आम्हाला मानधन प्राप्त नाही आहे। आम्हाला मिळणारे प्रोत्साहन भत्ते आणि इतर भत्ते काही जे आहे दौरा भत्ते वगैरे ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी इतक्या वर्षापासून म्हणजे जे काय मिळतात ते अगदी कमी प्रमाणात आणि खूपच अडीअडचणीतून मार्ग काढून आम्हाला मिळतं। पण सध्याची आमची जी समस्या आहे की आम्हाला गेल्या 4 महिन्यापासून आमचं जे मानधन आहे ते आम्हाला न मिळाल्यामुळे आम्हाला घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण होत आहे, शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या आहे मुलांच्या बाबत आणि त्यामुळे आम्ही फारच या सगळ्या गोष्टीमध्ये शोषित आहोत आणि त्यामुळे हे वेतन आम्हाला लवकरात लवकर मिळावं 4ही महिन्याचं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि त्यासाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान सुद्धा त्यांनी निवेदन दिलं होतं। राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी माननीय मंत्री महोदय, माननीय प्रधान सचिव महोदय यांची भेट घेऊन हे मानधन तातडीने अदा करण्याची मागणी केली होती, परंतु शासनाला त्यांच्या मागणी घेण्याची काही सोयी सुटत राहिलेलं नाही। त्याच्यामुळे त्यांनी नाईलाजाने आज काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे ग्रामीण भागातील जे काही सोयी सुविधा व ग्रामस्थांना आम्ही शौचालय, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देतो त्या सुविधा ठप्प झालेल्या आहेत। आज त्यांचं आंदोलन हे 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर माननीय मंत्री ग्रामविकास, माननीय मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या बंगल्यासमोर हे बेमुदत उपोषण करणार आहे। तर अशी परिस्थिती येऊ नये तत्पूर्वी शासनाने तोडगा काढावा आणि आणि जे मानधनाची जी मागणी केलेली आहे ते तातडीने ग्रँट उपलब्ध करून यांचे मानधन द्यावे। महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या 34ही जिल्ह्यांमध्ये आजपासून म्हणजे 4 फेब्रुवारीपासून एक कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। यामागची प्रमुख भूमिका हीच होती की शासनाने गेल्या 5 महिन्यापासून म्हणजे 4 महिन्यापासून जे मानधन दिलेलं नाही त्या मानधनाची तात्काळ अदायगी करावी। कर्मचारी आमचे काम करतात, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांपर्यंत शासनाने या सगळ्या लाभ पोचावा हीच आम्ही आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आम्ही आमची विनंती सादर करतो आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने दखल घ्यावी अशी सुद्धा संघटनेच्या कृती समितीमार्फत आम्ही त्यांना विनंती करतो।